तर या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मराठा बांधवांनी काय पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे हे सुद्धा जरांगेंनी सांगितलेलं आहे। बघूया। स्वतःच्या वाहनांनी मुंबईमध्ये येण्याच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी सांगितलंय। तर अन्न आणि राहण्यासाठी आवश्यक ते साहित्य सुद्धा सोबत आणावं। 50 किलो पीठ, डाळ आणि जेवणाच्या प्लेट्स या सुद्धा सोबत ठेवा असं त्यांनी म्हटलंय। पाणी पिण्याचं साहित्य, अंघोळीचं साहित्य घेऊन यायला त्यांनी सांगितलंय। या सोबतच अंथरूण आणि पांघरूण सुद्धा सोबत आणण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। आवश्यक तितके कपडे सुद्धा सोबत ठेवायला त्यांनी सांगितलेलं आहे। तर मोर्चासाठी स्वयंसेवक व्हा आणि या मोर्चामध्ये कुणालाही घुसू देऊ नका, शिरू देऊ नका असं त्यांनी म्हटलंय। या मोर्चासाठी कुणाकडूनही पैसे घेऊ नका किंवा मागूही नका असं ते म्हणतात। तर सामान्यांच्या वर्गणीमधून या मोर्चाचा खर्च भागवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।